आज आपण दुधी भोपळ्याची अगदी खूप छान अगदी झटपट अशी भाजी बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी। हे कोरडी भाजी आहे आणि खूप स्वादिष्ट लागते। त्यासाठी 1 कप मी दुधी भोपळा चांगला सोलून धुवून आणि चिरून घेतला आहे। तेल गरम करायला ठेवलंय, मोहरी घातली आहे, जिरे घातलेले आहे, थोडं हिंग घातलंय, छोटासा कांदा बारीक चिरून घातलाय, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, अशा मोठ्याच घातल्या आहेत, थोडंसं आलं बारीक चिरून घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलंय, थोडीशी हळद घातली आहे, मिक्स करूया। आता चिरलेला दुधी घातला आहे, मिक्स करूया चांगलं। 8 ते 10 मिनिटं मंद विस्तवावरती भाजी शिजवायची आहे। मधून मधून झाकण काढून हलवून घ्यायची। त्यामध्ये आपण थोडासा टोमॅटो घालूया, टोमॅटोने अगदी खूप छान टेस्ट येते। अगदी थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे, चांगलं मिक्स करूया। थोडासा अगदी आपण गूळ घालायचा आहे, गुळाने खूप छान टेस्ट येते। भाजी झाली आहे, विस्तव बंद करूया। भाजी आता डब्यामध्ये भरूया। इतकी स्वादिष्ट मस्त अगदी बिना मसाल्याची झालेली आहे।